शेअर मार्केट नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तेजीत आले। यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नववर्षाच्या अगदी सुरुवातीलाच उत्साहाचे वातावरण आहे। 1 जानेवारी 2025 रोजी दिवसभरातील घडामोडीनंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थातच BSE सेन्सेक्स 368.40 अंकांनी वाढून 78,507.41 वर बंद झाला होता। तर NSE निफ्टी 98.10 अंकांनी वाढून 23,742.90 अंकांवर पोहोचला होता। दरम्यान काल एका पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतानाच अनेकांच्या नजरेत आला। मंडळी, शेअर मार्केटमध्ये लेटेस्ट असणारे काही पेनी स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत। यामुळे अनेक जण पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतायत। किंमत कमी असणारे शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी करून अनेक जण चांगला परतावा कमवतायत। पण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे हे जोखीमपूर्ण देखील असते। यामुळे संबंधित स्टॉकचा आणि कंपनीचा संपूर्ण अभ्यास करूनच गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करायला हवी। दरम्यान मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर पुन्हा एकदा फोकसमध्ये आला आहे। खरे तर या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये 840% अधिकचा परतावा दिला आहे। म्हणून आज आपण या स्टॉकची सद्यस्थिती, गेल्या 5 वर्षातील या स्टॉकची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील कामगिरी आणि ही कंपनी नेमकी काय करते याबाबतचा संपूर्ण आढावा आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी। हे आमचं नवं यूट्यूब चॅनल। आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करायचं। मंडळी, मोनोटाइप इंडिया कंपनी शेअरची गेल्या काही वर्षांची कामगिरी जाणून घेण्या अगोदर आपण या शेअरची सध्याची स्थिती पाहूयात। हा स्टॉक नववर्षाच्या पहिल्या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर तेजीत राहिला। बुधवार 1 जानेवारी 2025 रोजी मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 1.64% वाढून 1.80 रुपयांवर पोहोचला होता। पण मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2.42 रुपये होता। तर मोनोटाइप इंडिया लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर होता 0.54 रुपये। मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप हे एकूण 127 कोटी रुपये एवढे आहे। आता आपण मोनोटाइप इंडिया कंपनी शेअरची गेल्या काही वर्षातील प्रोसेस रेंज जाणून घेऊयात। गेल्या एका वर्षातील प्राइस रेंज जाणून घेऊयात। मोनोटाइप इंडिया कंपनी शेअरची प्राइस रेंज कशी आहे? मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनीचा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1.80 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेंड करत होता। तसेच गेल्या 1 वर्षात मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनी शेअरची ट्रेंडिंग रेंज 0.54 पैसे ते 2.42 रुपयांच्या दरम्यान राहिली आहे। म्हणजे या स्टॉकमध्ये गेल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणात चढ उतार राहिली आहे। यातून काही गुंतवणूकदारांना चांगली कमाई झाली आहे, तर काही गुंतवणूकदारांचे नुकसान सुद्धा झाले आहे। आता या स्टॉकची गेल्या 5 वर्षातील कामगिरी नेमकी कशी राहिली याचा आढावा घेऊयात। मोनोटाइप इंडिया कंपनी शेअरने किती परतावा दिला? मंडळी, मागील 6 महिन्यात मोनोटाइप इंडिया कंपनी शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 83.67 एवढा परतावा दिला आहे। तर मागील 1 वर्षात या शेअरने 140% एवढा परतावा दिला आहे। मागील 5 वर्षाचा विचार केला असता मोनोटाइप इंडिया कंपनी शेअरने 847.37% परतावा दिला आहे। मात्र लॉंग टर्म मध्ये हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी तोट्याचा राहिलाय। मोनोटाइप इंडिया शेअर लॉंग टर्म मध्ये 64% घसरला आहे। आता आपण ही कंपनी नेमकी काय काम करते याबाबत माहिती पाहूयात। कंपनी काय काम करते? ही कंपनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि वित्तीय सेवांशी संबंधित व्यवसाय करते। कंपनीच्या वेबसाईटनुसार तिचे नोंदणीकृत कार्यालय मुंबईत आहे। कंपनीचे मार्केट कॅप 111.80 कोटी रुपये आहे। BSEच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 25.33 कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा 2.99 कोटी रुपये होता। तर जूनच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा महसूल केवळ 2.68 कोटी रुपये होता। तसेच नफाही 2.6 कोटी रुपये होता। या कंपनीचे एकूण मार्केट कॅप हे सध्या स्थितीला 127 कोटी रुपये एवढे आहे। मंडळी, तुम्हाला या पेनी स्टॉक बद्दल काय वाटते? आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर। तोपर्यंत धन्यवाद।